हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात सगळे? तुम्ही खूप खुश असाल आणि मजेत असाल. तर फायनली आज आम्ही ज्या कार्यक्रमासाठी माहेरी आलो होतो, आज तो कार्यक्रम होणार आहे. माझ्या वहिनीचे डोहाळे, हर्षूचे डोहाळे. आज संध्याकाळचा तो प्रोग्राम आहे. तर आज दिवसभर आम्ही काय काय मज्जा करतोय हे तुमच्यासोबत नक्की शेअर करू. तर प्लीज माझा ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा. तर चला. बोक्या. बोक्या काय करतोय? मम्मम खेळतोय. बोक्या, 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 बोक्या. फुस. इथे घरी बनवलेलं मस्त मस्त असं श्रीखंड. अगं असं ताटात वाढ ना. असं देते कोणतं पातळ आहे. सर्वजण जेवायला बसले. हा आणते ते. ही आहे माझी बहीण जी नाशिकला राहते. आणि ही आहे माझी भाची जी नाशिकला राहते. सगळे करू ना, म्हणून जेवण पहिले पटकन आवरून घेऊ, मग आपण प्रॅक्टिस करू डान्सची. तू नाही बसले आर्या? चाल ना मग बैस ना, अजून बसले नाही ना. चल आवरून घेऊ. आणि हा आमचा भाचा, जो सगळ्यात छोटा आणि सगळ्यात लहान भाचा आहे आमचा. हाय कर आरव, हाय कर. तुझं नाव सांगशील या माईक वर? हा, नाव सांग. आरव भावसार. पूर्ण नाव सांग. आरव भावसार. आरव. इथे मस्त अशी वाटाण्याची भाजी ती, वरण. इकडे होतं श्रीखंड जे आम्ही काल केलं होतं. खूप छान झालं होतं श्रीखंड. मस्त लागत होतं, टेस्टी एकदम. आणि एवढ्या लोकांना घरी केलेलंच चांगलं असतं. आणि इकडे चालली होती बहिणींची मस्करी, मजाक मस्करी. काम करता करता बहिणी जमल्या की खरंच आपला जो म्हणजे परत घरी आल्यावर आहे ना, 3 महिन्याचा कोटा आपला भरलेला असतो, की आपण परत परत त्याच त्याच गोष्टी परत फोनवर बोलतो, परत हसी मजाक करतो. ही अशी मजाक असते. एकीकडे चालले होते जेवण आणि विहान आरवचं कशाहून तरी चाललं होतं. असं केलं, तसं केलं. काहीतरी तर कशाहून तरी चाललं होतं. आणि आली मनू. किती गोड हसते नी. तिला ड्रेसही किती छान दिसतोय. आणि तिने घातल्या होत्या ह्या साकळ्या. रोज वापरत नाही. कार्यक्रम होता म्हणून तर साकळ्या घातल्या होत्या तिच्यासाठी. दिसतही छान होत्या आणि गोड. जेवणं वगैरे चाललीच होती आमचीवाली आणि त्यानंतर ना आम्ही एकीकडे सगळं आवरून घेतलं होतं. कारण मग पुढे आमच्या गप्पाही करायच्या होत्या आणि मेन म्हणजे डान्सची प्रॅक्टिसही करायची होती. तर इथे आम्ही एक-एक करून आवरून घेतलं होतं सर्वच. मनुष्य माझ्या गोड मस्त अशा गप्पा झाल्या, मजाक मस्करी झाल्या आणि माझा बारक्या मागून काहीतरी करत होता कॅमेरामध्ये. त्यानंतर आम्हाला काय माहिती असं होतं, तुम्ही सांगायचं ना मला. अमृता तिथे पाण्याची बोट आली माठात पाणी पाणी. आपण म्हणतो पण व्हिडिओ मध्ये सगळे छान दिसतात, फोटोपेक्षा व्हिडिओ छान दिसतात. नाही लाली लाली तरी छान.
हा उगीच लाली 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 लावून दे मला थोडीशी. लाली लाली दे गं थोडीशी. लाली लावली लाली दे गं थोडीशी लिपस्टिक. तुझ्या गोड गोड बाळाला स्वीट. हाय श्यामनी सगळ्यात दाखली बहीण, सगळ्यात दाखली बहीण श्यामनी. चला चालू करा आता. मग ती खेळते ना तिची तिची. आर्नोला फक्त लक्ष दे. आराध्या तू पण छान लक्ष देते बेटा, मनूकडे लक्ष दे ना. खेळतच नाही आणि कसा एकदम गप्प बसलाय सोफ्यावर. जास्त सज्जन झाला ना हो आरव. आरो वाचा ना, आरो इथे आमची सर्वांची जेवणं झाली होती, पण बाकी होते ऋतुजा, जान्हवी आणि यश. यश तर मालेगावातच असतो, मोठ्या बहिणीचा मुलगा आहे तो माझ्या. आणि महेश जो माझा भाऊ तोही नाशिकलाच असतो. तर तोही वेळेवरच आला होता, कार्यक्रमाच्या दिवशीच आला होता. त्याला यायला वेळ झाला होता, उशीर झाला होता. मग नंतर त्याचे आणि यशचं जेवण झालं. इकडे आमचं बाकीचं तर सर्व आवरून झालं होतं, पण जे थोडंफार होतं ते आम्ही परत आवरून घेतलं. आणि एकीकडे चालल्या होत्या मोठ्याच्या झोपा. आता जेवण श्रीखंडचं केल्यावर तर झोप तर होणारच आणि कार्यक्रमाला वेळही होता. तर एकीकडे झोपा चालल्या होत्या आणि इकडे मुलांचे चालले होते पत्ते खेळणे. आणि इकडे आम्ही परत जमलो आणि परत खूप साऱ्या अशा गप्पा केल्या, हसलो आणि नंतर डान्सची प्रॅक्टिस केली. ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू.